दिल्याता पायी मिठी जग जेठे न सोडी बहु झालो खे दक्षिण येणेशिन तो नासे दिल्याता पायी मिठी जग जेठे न सोडी. थोडं मी कमी ठेवा. तुका म्हणे गंगेवास बहुत्यास स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. पांडुरंगा करू प्रथम
अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास विठ्ठलां चिंतयामि निवृत्ती नाथाचे चरणी शरणाय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जग जेठी न सोडी सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्व वंदनी विश्व संत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग आपण चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबा वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज आदी संतांच्या कृपाशीर्वादाने मास्तर बाबा आणि आपण उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रम करणारे वारकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र जेऊर या ठिकाणी समापन्न झालेला देवदुर्लभ भक्ती महोत्सव 37व्या वर्षाची वाटचाल करत असताना आज आपण 4थ्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. ज्या भूमीमध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव बाबांचा अवतार झाला जन्म झाला त्या पवित्र श्री क्षेत्र जेऊर भूमीला मी प्रथमतः हृदयापासून नमस्कार करतो. विठ्ठल एसपीचे कॉलेजचे प्रिन्सिपल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकर. मामासाहेब म्हणायचे महापुरुषांना
मृत्यू लोकात अवतारात येण्याकरता सामान्य माणसाला काही शतक वाट बघावी लागतात. आपण भाग्यवान आहोत. आमच्या वारकरी संप्रदायाच्या सर्व महापुरुषांची भावना अशी आहे का तुकाराम बाबांच्या श्री चरणावर आपलं मस्तक टेकवल्यानंतर साक्षात जगद्गुरु तुकोबांचं दर्शन होतं. आता त्यांचा अधिकार आम्ही कीर्तनाला येत नाही महाराज इकडे. कीर्तन काय इकडे वारकरी शिक्षण संस्थेचे हजारो विद्यार्थी. एवढ्या दूर येण्याचं एकच कारण, येथे आल्यानंतर गुरुवारी बाबांच्या दर्शनाचा योग येतो. ही पवित्र भावना. जसं आळंदीला गेल्यानंतर शांतीब्रह्म मारुती बाबांचं दर्शन झालं का साक्षात ज्ञानोबरांचं दर्शन, तसं इकडे आलं आणि बाबांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं का असं वाटतं तुकोबरांच्या चरणाचा आपल्या जीवनामध्ये झालेला हा दिव्य योग विठाला. सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहे. ज्या माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये योग्य आणि अयोग्य अपेक्षा कळत नाही तो पामर आहे. ज्याला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि त्या पूर्ण व्हाव्या त्याच्याकरता जो प्रयत्न करतो तो साधक आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही ते मुक्त आहेत. आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा पूर्ण करणारे बाबांसारखे ते संत आहेत. विठाला अपेक्षेची कारणे वेगळी असते. काहींची इतक्या शूद्र अपेक्षा, कीर्तनात बसलं तरी नावं घेण्याची इच्छा असते. सोडून द्या तुम्ही. कोणाला धनाची अपेक्षा आहे, कोणाला मानाची अपेक्षा आहे, कोणाला कलेची अपेक्षा आहे, कोणाला सत्तेची अपेक्षा आहे. पण सगळ्या अपेक्षा ज्याच्यामध्ये अंतर्भूत होतात अशी एकमेव अपेक्षा तिचं नाव समाधान आहे. एक सांगू, संसाराच्या प्रांगणात आतापर्यंत अत्यंतिक म्हणजे कायमचं समाधान कोणाला मिळालं नाही, आज मिळत नाही आणि भविष्यात मिळणार नाही. विठाला उद्या भोले बाबा येणार आहे. त्यांचं एक ठरलेलं वाक्य आहे काय, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. संसारात समाधानच नाही ते मिळणार कसं. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता. किती शून्य एकत्र मिळवले म्हणजे जसं संसारात एक आकडा येत नाही ना, तसाच प्रकार आहे संसारात समाधान. एक सांगू, फार झालं तर पैशाने वस्तू विकत घेता येतात पण समाधान नाही. क्षमा मागून बोलतो, संसारात जर समाधान मिळालं असतं तर शिर्डीच्या साईबाबाकडे श्रीमंत लोकांची रांग दिसली नसते का. की पैशाने समाधान, पैशाने श्रीमंत आहे पण समाधानाने भिकारी म्हणजे तिथून जाऊन उभे राहिले. विठाला वारकऱ्याला समाधानाची भीक मागायची गरज नाही, तो समाधानीची माग. तुम्ही बघा बाबांचं ते न बोललेलं बरं, ते किती दिवसात जातात नाही मागायचे का ऐकलं. पण आम्ही ज्ञानोबरांच्या सोहळ्यात 12, 17, 18, 20 दिवस चालतो. तिथं उभं राहिल्यानंतर 10, 15, 20 तास उभं राहतात वारकरी आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर काहीच मागत नाही. अनंत जन्मेची विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. वारकऱ्याला समाधानाची भीक मागायची गरज पडत नाही पण संसारात ते समाधान मिळत नाही. एक सांगू का, समाधानाकरता लोक किती प्रयत्न करतात. कोटी कोटीचे बंगले बांधतात, त्याला नावही देतात समाधान, पण बंगल्यात नुसत्याच कटकटी राहतात. नावही किती भारी ठेवतात बंगल्याचं, शांती सदर त्याच्या बंगल्याचं नाव. बायको नुसती 14 जानेवारी बसू देत. कसे मिळेल महाराज. बंडा तात्या सांगत असतात, समाधान तो कुछ दूर की बात. समाधान सोडा, लाख रुपयाची गादी विकत आणता येईल पण त्याच्यावरची झोप जशी पैशाने विकत घेता येत नाही. बाजारात गेल्यानंतर पटवण नाही विकत मिळतात पण जशी भूक पैशाने विकत मिळत नाही तसं समाधान मिळत नाही. राजा साखर कारखान्याचा चेअरमन आहे पण डॉक्टर सांगतात आता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता काय लागता. आता गोड खाऊ नका, आता आंबट खाऊ नका, आता तिखट खाऊ नका, आता तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका एवढं सांगत नाही. तुम्ही बघा 100 आणि साखरेची पोती त्याच्या समोर आहे पण मूठभर साखर घेऊन चहामध्ये किंवा दुधामध्ये टाकण्याची त्याची हिंमत नाही. तो दरिद्री राजा.
मग समाधानी कोण आहे? समाधानी फक्त हा भगवत भक्त आहे. कशाने मिळालं समाधान? तेने सदाची समाधान. समाधानाचा आणि परिस्थितीचा काही संबंध नाही. परिस्थिती प्रारब्धाधीन आहे आणि समाधान अंतरंगातला निसर्ग आहे. जगद्गुरु तुकोबराय समाधानाच्या शोधामध्ये निघाले. महाराजांचं मंदिरच असल्यामुळे 2 मिनिटात स्पर्श करतो जीवनचरित्राचा, पुढे चालतो. जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आले. भरपूर शेती, उत्तम व्यापार आहे, घरी सावकारकी, वडिलोपार्जित आलेली महाजनकी. ज्यांचे आई आणि वडील एका वर्षात निघून गेले, वयाच्या 12व्या वर्षी. संसाराची जबाबदारी थोरल्या भावावर आली. साहूजी जन्मताच विरक्त असल्यामुळे हिमालयात निघून गेले, पुन्हा आले नाही. त्या संसाराची जबाबदारी जगद्गुरु तुकोबर यांच्या जीवनावर आली. उत्तम पद्धतीने प्रपंच केला महाराज, पण देवाला मान्य नसावा. वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. 2 वर्ष अतिवृष्टी आणि 2 वर्ष अनावृष्टी. महाराजांच्या कानग्या भरलेल्या होत्या, पण देहू गावामध्ये अन्न करून लोक त्रासून गेलेली होते. देहू गावातला समाज जगद्गुरु तुकोबरांच्या पुढे येऊन विनंती करू लागला, महाराज तुमचे वडील बोलोबा आंबिल्यांनी सावकारकीच्या रूपाने अन्नधान्य तुमच्या गोदामामध्ये ठेवलंय, त्याची आम्हाला आज गरज आहे. तेवढं थोडंफार अन्न आमच्या लहान लहान मुलांकरता द्या. साधू वृत्ती होती महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांची. एक वाक्य सांगू, साधूचं अंतकरण आईपेक्षा सुद्धा मऊ आहे. का? आई प्रेम करते आपल्याच मुलावर, जावच्या सुद्धा नाही. आपुल्याचा कळवळा अनेक बाळावरी नाही, परंतु विश्वाच्या समग्र भूतमात्रावर प्रेम करणारी एकमेव जात ती म्हणजे संतांची जात आहे. विठाला मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाची चित्त. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती परिस्थिती पाहून विचार न करताना गोदामातलं अन्नधान्य घेऊन जा म्हणून आव्हान केलं. त्याचा परिणाम असा झाला, महाराजांनी आपल्या कुटुंबाकरता सुद्धा काही थोडंफार ठेवलं नाही. महाराजांची थोरली पत्नी आणि मुलगा अन्न करता मेले आणि महाराजांच्या समोर ज्या वेळेला कुटुंब मेलं, महाराज जास्तीत जास्त उद्विग्न झाले. एक महत्वाचं वाक्य आहे का, बाबांच्या साक्षीने सांगतो, संसाराच्या दुःखाने जोपर्यंत माणसाचं अंतकरण तप्त होणार नाही तोपर्यंत तो देवाच्या दर्शनाच्या योग्यतेतच नाही. विठाला संसाराच्या दुःखाने माणसाचं हृदय तापलं पाहिजे. देवा आता तुम्ही कधी तापायची याचा ताप मला आलाय. असले नमुने संसारातले बायकोनी जोड्याने जरी मारलं तर हे बी दिन चले जाएंगे. आता हे कधी तापायचे? संसाराच्या तापे तापलो मी जगद्गुरु तुकोबरांचं अंतकरण संसाराच्या उद्विग्नतेने तप्त झालं. येणे मध भोगविल्या खाणी न स्वतः छंद लाविला मनी
माझलो मी माझी भ्रमणी केली बोवंडनी विटंबना. आणि महाराज देवाच्या म्हणजे शांतीच्या शोधाकरता निघाले. हे बघा, जसं जेऊरला येण्याकरता मी बसने येईल, पण मुंबई सारखं महानगरीचं ठिकाण असं तर मला अनेक रस्ते, भूमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, जलमार्ग आहे, कोणत्याही मार्गाने जाता येतं ना. तसं देवाच्या दर्शनाकरता आणि साधूच्या भेटी करता अनेक मार्ग आहे. गीता सांगते, ध्यानेना आत्मनी पश्यंती केचिदात्मानं महात्मना. ज्ञानोबा सांगता, उपायाचे नाही वाणीये, अनेक उपाय आणि अनेक मार्ग आहे. मी फक्त मार्ग सांगतो, वाद विस्तार करणार नाही. पहिला कर्म मार्ग, दुसरा अष्टांग योगाचा मार्ग, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, चौथा उपासनेचा मार्ग आणि पाचवा भगवत भक्तीचा मार्ग. विठाला पहिला कर्म मार्ग आहे. कर्माने देवापर्यंत किंवा साधूपर्यंत जाता येतं, पण एकच उणीव आहे, कर्मातून निर्माण झालेलं पुण्य त्याचं संरक्षण करून ठेवावं लागतं. योगायोगाने बाबा इथे आहेत म्हणून काही बोलतो ऐका, लक्षपूर्वक ऐका. पुण्य कोणीही करील, पण पुण्य सांभाळून ठेवण्याची योग्यता लागते. हे बघा, तुम्ही अन्नदान करताय. जेऊर गावातल्या सगळ्या तरुणांना माझा हृदयपूर्वक नमस्कार आहे राजा. फार कष्टाने नियोजन करता, 2-2, 2,500 हजार लोकांची पंगती सहज जेऊ घालताय. अन्नदान करा. या जन्मात केलेलं अन्नदान अनंत काळापर्यंत कामाला येईल. धुंडा महाराजांचे अन्नदान करत राहा. हा थोडाफार खर्च होईल, कष्ट होतील, पण आज केलेलं अन्नदान अनंत कालापर्यंत उपयुक्त होईल. ते पुण्य वायाला जाणार नाही. विठाला जिवंत उदाहरण आहे राजा परीक्षितीच्या राजसूयज्ञामध्ये पांडवांच्या शुकाचार्यांनी फक्त एक भाताचं शीत खाल्लं, तर त्या शीताच्या उपकाराकरता शुकाचार्यांना राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगावं लागलं. ते शीत सुद्धा वायाला गेलं. दशरथांनी जटायूने बेशुद्ध पडलेल्या दशरथांच्या तोंडामध्ये जटायूचं पाणी, त्या शरयूचं पाणी आपल्या चोचीमध्ये आणलं आणि जटायूने राजा दशरथाच्या तोंडात टाकून जीवदान दिलं. त्याचा फायदा मरायच्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांनी आपली स्वतःची मांडी जटायूला दिली. जी मांडी दशरथाला मिळाली नाही ती जटायूला मिळाली. का? पाण्याचे उपकार सुद्धा व्हायला गेले नाही. विठाला फक्त विनंती एकच, केलेलं पुण्य समाजापुढे सांगू नका. ज्ञानोबा सांगतात, दान धर्म सेवा पुण्य परोपकार, साधू संतांची केलेली सेवा, त्याच्यातून निर्माण झालेलं पुण्य, पण प्रसिद्धी करता लोकांपुढे सांगलं तर त्याचा नाश होतो. दिलीचा देवाच्या क्षय मागेल्या तपाचा पहिलं कारण. दुसरं कारण बघा, जगद्गुरु श्री तुकोबांची सुंदर मूर्ती. सकाळच्या वेळेला एखादा भाविक दर्शन करता आला, येत असताना सुंदर गुलाबाचं फुल त्यांनी तुकोबांच्या चरणावर समर्पण केलं, नमस्कार केला, निघून गेला. पाठीमागून एखादा मनुष्य आला, दर्शन घेत असताना त्यांनी ते गुलाबाचं फुल पाहिलं, त्याला मोह निर्माण झाला. तुकोबांच्या चरणावरचं गुलाबाचं फुल उचलून नुसतं नाकाला जरी लावलं तर पुण्याचा नाश होतो. देवाचे निर्माल्य कोण शिवी हाती, संकल्पते होती विकल्पते. देवा आणि साधूला वाहिलेलं जे काही आहे त्याला निर्माल्य म्हणतात, त्याचा सुगंध घ्यायचा नाही. तिसरं कारण, तुम्ही ग्रस्ती आहात. ग्रस्ती माणसाला परान्न खाण्याचा अधिकार नाही, तो फक्त ब्रह्मचारी आणि संन्यासालाचा अधिकार आहे. विठाला एखाद्याच्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून जेवायला गेला, जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर तसंच घराच्या बाहेर पडू नका. मग 5-10 रुपयातली नोट खिशातली काढा आणि त्या घरातल्या घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाहीये ना, मग तिथे देवघरी विचारा आणि दक्षिणा म्हणून देवाच्या दरवाज्यात ते पैसे टाका. पण एखाद्याच्या घरी जेवण करून निघून जाल तर जीवनभर केलेल्या पुण्यशक्तीचा नाश होतो. तिसरं कारण आहे. आता चौथं कारण फार भयानक आहे. वचनाची परिपूर्तता करता येत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होणारा नसेल तर करू नका. अधिकार नसेल तर आशीर्वाद देऊ नका. आणि पुण्यशक्ती जर उपलब्ध नसेल तर कोणाच्याही श्रद्धांजली करता भाषण ठोकू नका. विठाला नुसतं पुण्य नाहीसं होत नाही, पुढचा जन्म डुकराचा घ्यावा लागतो. भुले बाबाला विचारा, डुकराचा. आणि आयुष्यभर त्याच तोंडाने विष्ठा खावी लागते. म्हणून चुकून वचन देऊ नका.
संकल्प करू नका, योग्यता नाही आशीर्वाद देऊ नका. आणि जर आपण काही दान धर्म पुण्यच करत नसेल तर कुठेही श्रद्धांजलीला भाषण ठोकू नका, पुण्य नाही होऊन जात. आणि सगळ्यात महत्वाचं कारण आम्हा विद्यार्थ्यांकरता नियमाने पंढरीची वारी, नियमाने गाथा ज्ञानेश्वरीची सेवा करणारे जर विद्यार्थी असतील ना, तर जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आलंय त्यांनी सत्यनारायणाचा प्रसादच खायचा नाही का, ते काम्य कर्म आहे. जर साधकांनी सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ला तर आयुष्यभर केलेले देवाच्या भक्तीचं पुण्य क्षणार्धात नाहीसं होत आहे. आणि शेवटचं जाता जाता सांगतो, उंबराच्या झाडाखाली सावलीला म्हणून सुद्धा बसू नका, आता पुण्याचा नाश होतो. विठाला फार किचकट आहे. याच्याही पेक्षा ब्रह्मज्ञान करिता जाती भोकसे इत्यादिकाची ब्रह्मज्ञान जरी ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी. वैकुंठवासी विठ्ठल महाराज गुले म्हणायचे, टाळूला घामेपर्यंत तिखट खायचं, वरून म्हणायचं हरिपाठच पाठ होत नाही. काकाची पेंडे होय आता कांदा लागतो, लसूण लागतो, लिंबू लागतं आणि पुन्हा हरिपाठ पाठ होत नाही म्हणतात. तसं चालत नाही साधक जीवनात. म्हणून तर मधुकरीचे अन्न परम पावन, ते निष्पाप करी साधका. मधुकरीचं अन्न खाण्याकरता तेच उपयुक्त आहे का, की माणसाच्या बुद्धीला विकसित करतं. विठाला भगवान शंकरांनी पार्वतीचा मोठा प्रसंग आहे, चला आपल्याला त्याची गरज नाही आता. माझ्या पाठाचा अंबाजोगाईचा सनगाव नावाचं गाव आहे, अंबाजोगाई जवळ. 4थ्या वर्षाचा सुटलेला विद्यार्थी गावाकडे आला आणि मनाने प्राणायाम करू लागला. पोट फुगला आणि आईला एकुलता एक असलेला मुलगा त्याच्यातच गतप्राण झाला. जोग महाराजांचा मोठा इतिहास आहे महाराज. त्यांनी सुद्धा ती साधनं सोडून दिली, आता सांगत बसत नाही. सगळ्यात महत्वाचं उपासना आहे. ऐका, 5 वर्षाच्या ज्याचे उपनयन संस्कार झालेले नाही, ज्याला शेंडी आणि रानवा नाही, अशा कोणाच्या व्यक्तीने गायत्री मंत्राचं अनुष्ठान करायचं नाही. राजा अनुराधा पौडवाल सगळ्या लता दिदी नंतरच्या उत्तम गायिका झाल्या. पैशाच्या मोहापायी रजस्वल असताना नवरात्रीच्या पवित्र कालखंडामध्ये कॅसेट मध्ये तो मंत्र रेकॉर्डिंग कला क्षणार्धात वाणी निघून गेली, तर अजूनही गाता येत नाही. विठाला ज्ञानेश्वरीचा 8व्या अध्याय काढा. ओंकाराची कुशी अक्षरे होती ओंकारेशी. ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओम या मंत्राचं अनुष्ठान करायचं नाही. ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही, जर चुकून अट्टहासाने जर गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घेऊन जर अनुष्ठान जर केलं तर लग्न झाल्यानंतर तिला संततीच होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, तिला वांज म्हणूनच राहावं लागेल, अपत्यच होत नाही त्या मुलीला. विठाला अवघड आहे महाराज, सगळ्यात अवघड आहे. मग सोपं काय, भक्ती पंथ बबू
मंत्राने वेळ लागलेली कितीतरी साधक मी तुम्हाला नाव सांगू शकतो राजाओ. कितीतरी साधक आहे का मंत्राचं अनुष्ठान चुकलं ती माणसं वेडी झाली अक्षरशः. पण देवाचं नामचिंतन भगवत भक्ती अशी कोणी करा. देवाच्या नामचिंतन करता जातीचा प्रतिबंध नाही, वयाचा प्रतिबंध नाही, आश्रमाचा प्रतिबंध नाही, कालाचा प्रतिबंध नाही, देशाचा प्रतिबंध नाही आणि ठिकाणाचा प्रतिबंध नाही. कोणत्याही ठिकाणी तुम्ही नामचिंतन करू शकता. अरे 5 वर्षाच्या ध्रुववाळापासून तर 1400 वर्षाच्या महर्षी चांगदेवांपर्यंत देवाचं नामचिंतन करता येतंय. विठाला मी पाया पडून विनंती करतो, तुमची लहान मुलं आहेत ना, दर रविवारी एक हरिपाठाचा अभंग त्यांच्याकडून पाठ करून घ्या. 27 रविवार 27 अभंग पाठ होतील तर आयुष्यभराची सामुग्री त्यांची तयार होईल. त्यांचं पतन होणार नाही राजा. मला वाईट वाटतं, माता भगिनी इलेक्शनला उभं राहता राहू नये असं नाही, पण अगोदर आपल्या पाल्याकडे लक्ष द्या, मग गाव सांभाळा. आपलं पाल्य महत्वाचे राजा. ही जर लहान मुलं जर उद्या व्यसनाधीन झाली ना तर जीवनाचं अधपतन आहे आणि आई बापाला त्यांचा फार मोठा शाप आहे. विठाला मोठ्याचं उदाहरण बघा. देवाला 16,108 पत्नी, त्यापैकी जामवंती नावाच्या पत्नीला मुलबाळ नव्हतं बघा. भगवान श्रीकृष्णांनी भगवान शंकरांची उपासना केली. भगवान शंकरांच्या कृपेने जामवंतीला जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं साम. पण नवसानी झालेली मुलं हुल्लडे राहतात महाराज. त्याच्या आईने बेजबाबदारपणाने त्याला चांगले संस्कार दिले नाही, त्याला खूप लाडकं बनवलं. बालपणात दुराचारी, दुर्व्यसनी, साधू संतांचा अपमान, काही नाही 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 ते सगळं केलं. शेवटी साधूची परीक्षा पाहण्याकरता देह पुरुषात असताना तिने स्त्रीचा वेश धारण केला. तुकाराम महाराजांनी गाथा 2 प्रमाणे दिली. गोपिकाच्या रूपे नाचे जो पोंगडा, होय तो हेदडा सप्तजन्मी. देह पुरुषाचा असताना तर स्त्रीचा वेश धारण केला तर पुढे 7 जन्म हेदडा व्हावं लागतं. पुरुषा हाती काकणचुडा नवलद्वारावरती असे 2-3 प्रमाण आलेत गाथ्यामध्ये. तेच केलं महाराज त्या मुलाने. देह पुरुषाचा होता, स्त्रीचा वेश धारण केला. भागलं नाही त्याच्यावर गरोदरपणा करता म्हणून चिरकुटा गुंडाळ यांनी पोट वाढवलं. एका साधूंच्या जवळ गेला, म्हणाला महाराज 9 महिन्याची गरोदर आहे मी, फक्त 9 दिवस राहिले, सांगा मला मुलगा होईल का मुलगी होईल. साधूने अंतर्ज्ञानाने पाहिलं, हृदयामध्ये असे एक पठार आहे महाराज. त्या पठारापर्यंत गेल्यानंतर स्वतःच्या काही सगळ्या जगाच्या समस्या माणसाला सहज कळतात. त्या साधूने अंतर्मुख वृत्तीने केलं, तो देवाचा मुलगा आहे. पहिलं देह पुरुषात असताना स्त्रीचा वेश धारण केला आणि मला फसवण्याकरता गरोदरपणाचं नाटक केलं. रागवलेल्या साधूने शाप दिला, ज्या गरोदरपणामध्ये तुला मुलगी का मुलगा इतके डोळे लागले तर माई मुसळ जन्माला येईल तुझ्या पोटी मुसळ आणि तुझ्या सहित तुझ्या कुळाचा नाश करील. देवाच्या एका मुलामुळे 56 कोटी यादव मेले. 56. देवाला पाणी पाजायला माणूस राहिलं नाही. अर्जुनाने पाणी पाजलं तर देवाची जर ही फजिती तर ज्याच्या ठाब्यावर धरून आणावे लागतात त्याची काय पंचायत आहे. विठाला तुकाराम महाराजांचा अभंग जिवंत ठेवाय बाबांनी. कोळी कन्या पुत्र बाजूला जाऊ देऊ नका. त्याच्यात आपलं भविष्य दडलेलं हे लक्षात ठेवा.
फार मोठं भविष्य आपलं त्याच्यात आहे. एक सांगू का, ऐका, संसारामध्ये मरेपर्यंत जरी तुम्ही प्रयत्न केले ना, काही उठा ठेव करा, ते सगळे प्रयत्न कधी कामाला येणार नाहीत, पण परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जाणार नाही. परमार्थ करा विठाला. जाता जाता एक वाक्य सांगतो. आई आणि बाप आपल्या मुलावर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रेम करतो राजा. किती करतो? बाप झाल्यानंतरच कळतं. हे कीर्तनकारांनी सांगून काय उपयोगाचं आहे? वांदबाईने डोळ्याचं बोलण्यासारखं होईल ते. त्याला बापच व्हावं लागेल. इतकं करतो. मुला चांगलं शिकल्यानंतर त्याला नोकरी लागते, बायको मनासारखी मिळते, आणि त्याला बायको मिळाली, नोकरी मिळाली का तो शहराकडे जातो, आणि थकलेले आई वडील गावाकडेच राहतात. तो 8-8 दिवसाला सुद्धा येत नाही. माझ्या गावाजवळ एक गाव आहे पारनेर. फक्त ते नाव सांगणं बरोबर नाही. आई बापांनी सालं घालून मुलाला इंजिनियर बनवलं. स्टार सांगली तो ऑस्ट्रेलियाला गेला. 4च महिन्यात म्हातारीला कॅन्सर झाला. लोणीच्या विखे पाटलाच्या हॉस्पिटलमध्ये तिला ठेवलं. 14 केमो दिले महाराज. 2 महिन्यात 14 केमो. पण कॅन्सरचं काही परिवर्तन होईना, शरीर प्रतिसाद देईना. शेवटी डॉक्टरनी सांगितलं, आजी औषधी जानवी तो वैद्य नारायण हरी. म्हाताऱ्याला सांगितलं, म्हाताऱ्याला घेऊन जा. म्हातारी खरंच होती ती. मालक रडू लागल्यानंतर तिने सांगितलं, कशाला रडता, आता मरण आले, आता रडू नका, चला गावाकडे मला घेऊन. गावाकडे आणलं. गावाच्या विशीच्या बाहेर त्यांचं घर आहे. त्या म्हातारीने फक्त एक विनंती केली, मी जिवंत असताना माझ्या बाळाला मला बघायचंय, म्हणजे मेल्यानंतर मी मोकळी होईल. संपर्क साधता साधता 8 दिवसाचा कालावधी गेला. म्हातारी मेली. 2 दिवस म्हातारीने गावाला कळून दिलं नाही का, गावाला कळलं का म्हातारीला जाळतील, माझा मुलगा येता राहील. 2 दिवसांनी मुलाचा फोन आला, बाबा किती प्रयत्न करतो पण सुट्टी मिळत नाही, काय करू, मला येता येणार नाही. आईचा अंत्यविधी उरकून घ्या, मी तुमच्या करता पैसे पाठवतो. 2 दिवसांनी गावाने म्हातारीला जाळलं राजा. हो, अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वांग राहिली असते तर कुठं बिघडलं असतं. हे मुलाची चुकी नाही, आई बापानी पैसे कमवायचं ज्ञान दिलं, पण त्याच वेळेला जर अध्यात्म संस्कार दिले असते ना, तर त्यांनी नोकरीला लाथ मारून आपल्या आईकडे आला असता. ही अध्यात्माची ताकद आहे विठाला. ती मुलगी ज्या मुलीला आपली स्वतःची आई 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवते, राजा तळ हाताचा पाळणा करून त्या मुलीला सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर मनाला हात धरून निघून जाते, आणि पोलीस स्टेशनला ती आई मुलगी तक्रार देते, का माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका. आता सांगा, जन्म देणाऱ्या मुलीला आईपासून जर भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वाढवली असती. याचं नाव संतती राजा. का जी मरायच्या अगोदर अंगठा घेते मग पाणी पाजते, तरी लोक देवाचं चिंतन करत नाही, त्यांचा सांभाळ करतात विठाला. तुकाराम महाराज म्हणता, येथे अवघे वाया गेले दिसती सायास. संसारातले खूप प्रयत्न व्यर्थाने वायाला जातात, पण परमार्थ येथे काही न म्हणजे वाया जात. परमार्थातलं काही वायाला जात नाही. स्वल्पमपेक्ष धर्मश त्रायते महतो भयात. परमार्थातला थोडा प्रयत्न सुद्धा माणसाला फार मोठ्या संकटापासून बाजूला करतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आम्ही नामाचे धार देवाच्या नामचिंतनाकरता प्रतिबंध नाही. एक छोटासा प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालामध्ये महाराष्ट्रात जिकडे तिकडे संत झाले. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठणा गावी निंबाराज महाराज झाले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी झाले. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा या गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला. त्यांचं नाव शेख मोहम्मद होतं. शेख मोहम्मद. घरी खाटकाचा धंदा.
10 वर्षाचे महम्मद आले आणि बापाने हातामध्ये सूर्याने बकरा दिला. महम्मद याची कुर्बानी करून घेऊन ये. हातामध्ये सूर्याने बकरा घेतला. मळ्यामध्ये गेले महम्मद. झाडाला बकरा बांधला आणि सुरी घासू लागले. सुरी जशी घासू लागली तसं बकऱ्याचं शरीराला अंग फुगला आणि शहारलं. त्याच्या लक्षात आलं आपल्याला मरावं लागतंय आता. ते असं केविलवाने ओरडलं. त्याचा ओरडण्याचा स्वर हृदयाला लागला. शेख महम्मद महाराजांच्या लक्षात आलं मी याला कापणार ती चाहूल लागली. पण कापल्यानंतर काय वेदना होतात हे बघावं. मग घासलेली सुरी स्वतःच्या करंगळीवर धरली. दाबल्याबरोबर करंगळी उतरली. रक्ताचा पाठ चालू झाला. वेदना होऊ लागल्या. मनात विचार केला अरे माझ्या हाताने मी माझी करंगळी कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. महाराष्ट्रात एवढं जरी कळालं ना मायबा तर पशुप्राण्याची हत्या होणार नाही. आणि तुकोबऱ्यांची प्रतिज्ञा कामाला येईल. भूतदया गाई पशुचे पालन आणि तान्हिल्या जीवन वना मागे विठाला. शेख महम्मद महाराजांनी बकरा सोडून दिला. सुरी फेकून दिली. बाबा पोटा करता निष्पाप प्राण्यांची हत्या करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. रागवलेल्या बापाने 10 वर्षाच्या मुलाच्या कमरेत लाद घातली. चाल होय घर सोडून निघून जा. पडत्या फुलाची आज्ञा. बापाला शेवटचा नमस्कार केला. आता परत येणार नाही तुमच्याकडे. तिथून चालत चालत नगर जिल्हा श्रीगोंद्याला आले. श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये बसल्याने लोकांना विनंती करू लागले अरे मी मुसलमान आहे पण त्या धर्मातून मला बाहेर पडायचंय. मला हिंदू धर्म स्वीकारायचा. मला अहिंसेने जीवन जगायचंय. मला कोणीतरी हिंदू धर्मात घ्या. कट्टर आणि सनातनी लोकांचा काळ होता माझा तुकार मठ. अहो नेताजी पालकराला नाईलाजाने मुसलमान बनवलं होतं तरी हिंदू ब्राह्मणांनी त्यांना पुन्हा आणि हिंदूत मध्ये घेण्याकरता किती संघर्ष करावा लागला छत्रपती शिवाजी महाराजांना. हा तर खानदानी मुसलमान आहे. कोण घेणार यांना. कोणी घेतलं नाही. पण बघा साधूची कृपा झाली ना महाराज काही अशक्य नाही. जे प्रयत्नाने होत नाही ते त्यांच्या शब्दाच्या कृपेने होतं. विठाला म्हणून सांगितलं बाबांच्या मुखातून बाहेर पडलेली जे शब्द आहेत राऊत बाबा असतील बाबा असतील फुले बाबा असतील यांचे शब्द सामान्य नाही. आली मुखावाटी अमृत वचने उत्तीर्णता येणेनो हे जन्म. ते शब्द व्यर्थाने वायाला जाऊ देऊ नका महाराज. ते शब्द फार महत्वाचे. तसं शेख महम्मद महाराज विनंती करू लागले कोण मला धर्मात घेणार आहे. कार्तिकी वारी जवळ आली आणि चांगा बोधले नावाची भगवत भक्त दिंडी घेऊन त्याच रस्त्याने पंढरपूरला निघाले. टाळ मृदंगाचा आणि भजनाचा आवाज मस्जिद मध्ये असलेल्या शेख महम्मदने ऐकलं. ती बाहेर आले आणि विना गळ्यात असलेल्या चांगा बोधलांच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकवलं. महाराज तुम्ही दयाळू आहात. मला वारकरी बनवा ना. मला हिंदू धर्मात घ्या. आणि भगवान पांडुरंगाच्या दर्शनाकरता माझं अंतःकरण व्याकुळ झालंय. त्याच्या दर्शनाला तुम्ही घेऊन चला. सांगा बोधलेने सांगितलं महम्मद अरे पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आणि धर्म बदलावा लागतोय तुम्हाला कोणी सांगितलं. ज्ञानोबराय सांगतात अभिमानू न संधी स्वजातीचा. ज्याला त्याला आपल्या जातीचा अभिमान असावा. म्हणून आमची माळ्याची जात आम्ही वारीक वारीक म्हणे शिंपियाचा नामा तर म्हणे चोखेयाची महारीन. विठाला एक सांगू सगळ्या जाती सहित संत बनवणारा एकच महापुरुष झाला. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज. विठाला कबीर मोमीन लथपा मुसलमान सेनाना वेदान विष्णुदास. हे संत कोणी बनवले. ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केली. देवाई ज्ञानोबरांचे उपकार आहे म्हणून तर ज्ञानोबरांना आई म्हणतात. चांगा बोधल्याने सांगितलं महम्मद जात बदलू नका. तुमचा आहे तो धर्म मुसलमान राहू द्या. गळ्यातल्या पवित्र तुळशीची माळा काढली. चांगा बोधल्याने शेख महम्मद महाराजांच्या गळ्यामध्ये घातली. रामकृष्ण ह्या बीज मंत्र दिला. सांगितलं थांबा लगेच पंढरपूरला येऊ नका. महाराष्ट्राला दाखवून द्या मस्जिद मध्ये सुद्धा पांडुरंग दर्शन देतो. हे फक्त समाजाला कळालं पाहिजे म्हणून लागली घाई करू नका. श्रीगोंद्यात थांबले. दिवसभर भिक्षा आणायचे. मुसलमान लोक विरोधात जाऊ लागली तरी भिक्षा आणायचे आणि रामकृष्ण हे टाऊ पडून हे भजन करायचे. इतिहास सांगितला जातो 6 महिन्याच्या भगवान श्री पांडुरंगाने श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन शेख महम्मद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवलं आणि कृतार्थ केलं. राजा दर्शन दिलं. एवढंच नाही जगाच्या इतिहासामध्ये अशी एक मस्जिद आहे श्रीगोंद्याला
कधी ते भगवान पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपाने विराजमान आहे. हे वारकरी संप्रदायाच्या भजनाची ताकद आहे. विठाला या रे लहान थोर या रे लहान कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो. जगद्गुरु तुकोबरांनी याच भक्तीने काय केलं. तुका म्हणे तुम्ही तलायाची वाटी भरवसेन भेटी पांडुरंग ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा तुम्ही आम्ही खेळी मेली सदारोरी आनंदे सदारोरी आनंदे सदारोरी आनंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग केल्यानंतर इतका अट्टासाने देवाचं नामचिंतन केलं. इतका अट्टासाने एक क्षण सुद्धा वयाला जाऊ दिला नाही. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षण खाता जेविताना विसंभो. पण अजून भगवान पंढरीनाथ दर्शन देत नव्हते. महाराजांचं चित्त व्याकुळ झालं. पोसावेचे हे चेवटे जे जे भेटे तयाशी देवकृपा करेल मग काय लाज राखी. ती गवळ म्हणते ना म्हणता का कानया रे जगजेठी कानया रे कानया जगद्गुरु तुकोबरांचं अंतकरण मासेसारखं तळमळू लागलं. आणि एक दिवस असा आला नामचिंतन केलेला परिपाक आणि त्याची फलश्रुती मिळाली. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. महाराजांना मला विचारलं महाराज तुम्हाला भगवान श्री पंढरीनाथांनी दर्शन दिलं. आता तुमच्या मनातली प्रतिक्रिया काय. ती प्रतिक्रिया अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आता
भगवान तुमच्या श्रीचरणाला मिठी मारली आता. जग जेठीनं सोडी इथून बाजूला जाणार नाही. या चरणाचा वियोग होईल असं कोणतंच कार्य मी करणार नाही. महाराजांच्या अंतकरणातली निष्ठा आहे. मला तरुण बांधवांकरता काही निष्ठा प्रतिपादित करायच्या मुद्दामच हा भंग घेतलाय. कारण जेऊरला तरुणांचं खूप सहकार्य आहे म्हणून त्या निष्ठेवर काय मी बोलणार आहे. विठाला आमचे साधक हृदय संजीवनी श्री गुरु विठ्ठल महाराज गुरु एक वाक्य सांगायचं. बो इहा लोकातला आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याला इच्छा आहे त्याच्याजवळ 6 निष्ठा असाव्या. कोणत्या? पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी संस्कृतीनिष्ठा, 5वी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा. विठाला पहिली देशनिष्ठा असावी. ज्या हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या भारत मातेविषयी आपल्याला स्वाभिमान आणि आदर असला पाहिजे. राजा या देशावर जर संकट आलं ना आपली प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल पण देशाच्या मातीमध्ये गद्दार व्हायचं नाही. या देशाच्या मातीकरता समर्पण व्हायचं हे या मातीची शिकवण आहे. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात विभीषणा जननी जन्मभूमीश स्वर्गात पिगरीशी. जन्म देणारी आई आणि मातृभूमी मला स्वर्गापेक्षा प्राणप्रिय आहे. हे वाक्य जर पुढाऱ्याने ऐकलं ना तर या देशात राजकारणात एवढा गदारोळ आणि एवढा भ्रष्टाचार होणार नाही. त्या जातीला अजून हे कळालं नाही का भारत देशाच्या स्वातंत्र्याकरता इथे रक्ताचं बलिदान देणारी माणसं झाली आणि तो देश लुटायला निघली. ही लोक कोणाचा आदर्श घ्यायचा? विठाला देशाला फुकट स्वातंत्र्य मिळालं नाही. माता भगिनीने आपलं मंगळसूत्र दान केलं. त्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं या माती करता. म्हणून एवढ्या स्वच्छंदाने आणि आनंदाने आपण परमार्थ करतोय. त्यांचे उपकार आहेत राजा. त्यांचे रामनावनाचा रावणाच्या युद्धाला सुरुवात झाली. 100 योजने पार करून मारुतीराय आले. सीतामातीची ती चौकशी केली आणि रावणाच्या राक्षसीने ज्या वेळेला सीतामातीला त्रास देत होत्या त्यांच्या डोळ्यात लाली उतरली. सोन्याला एवढी किंमत काय माहिती? सोन्यात 2 गुण आहेत. सोनं पिढ्यानपिढ्या जरी मातीत राहिलं तर ती गंधत नाही आणि आगीच्या भट्टीत किती काळ टाका ती वितळत नाही. सोनं अविनाशीत म्हटल्यासारखं आहे राजा. त्याला नाहीच होत नाही सोनं. पण अशी सोन्याची लंका मारुतीरायांनी भगवती सीतामातीला त्रास होताना पाहिल्याबरोबर सोनं जाळून टाकलं. जाळ येली लंका धन्य धन्य होणे तो का. त्या सीतामातीचा त्रास मारुतीरायांना सहन झाला नाही. आता शिष्टाचार पाठवायचा नाही, शिष्टाई करायची नाही, रावणाचा वध करायचा म्हणून मारुतीरायांनी प्रभू रामचंद्राला विनंती केली आणि 18 पद्म वानर पळाले. लहान वानर होतं महाराज गंधमादन आणि ते कर्मधर्म संयोग कुंभकर्णाच्या तावडीत सापडलं. आता कुंभकर्ण आणि गंधमादन त्या कुंभकर्णाला विशेष वाटलं. नल नील जांबुवंत मारुतीराय सगळे मागे आणि लहान गंधमादन ते पुढे विचारलं तुझं नाव काय रे? गंधमादन आहे. अरे इथे कशाला आला? भगवान प्रभू रामचंद्रांना त्या सेवेमध्ये खारीचा वाटाने योगदान माझं असावं म्हणून मी आलो. वेड्या रामाच्या नादीला शिनाना मरशील. माझा आई तू माझ्या तावडीत सापडलाय, तू माझ्याकडे आलाय. रामाचा सेवक म्हणू नको, रावणाचा म्हणून तुला मी प्राणदान देईल. हे पक्ष बदलणाऱ्या जातीला हे कधी कळणार आहे महाराज? तो रात्रीत पक्षांतर करतो त्याचं काम नाही. त्याला डीन त्या ताकदीचे लागतात, निष्ठा लागते. काय उत्तर दिलं? आपला प्राण शत्रू पक्षाच्या हातात आहे, मारणार आहे तो. त्या गंधमादने उत्तर दिलं ए कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद पण मी बदलणार नाही. ही देशनिष्ठा आहे. महाराज जोग महाराज असे झाले ते टिळकांबरोबर देशाच्या स्वातंत्र्याकरता चळवळीतही उतरले आणि ज्ञानोबांना सुद्धा प्राप्त करून घेतलं. ही वारकऱ्यांची परंपरा. वारकरी संप्रदाय नुसता भगवत भक्त नाही, देशभक्त सुद्धा आहे. दुसरी धर्मनिष्ठा, धर्माचे पालन,
वायन चालू आहे ना, आता बसा. तिसरा चौथा दिवस धर्मरक्षा वयासाठी करण्याटी आम्हाशी वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते धर्माचं संरक्षण कसं करावं ही गाथा सांगते राजा. म्हणून मिलिटरी जाण्याच्या अगोदर एकदा गाथा वाचन मग मिलिटरी मध्ये जा. मी हजारो महापुरुषांचे प्रसंग सांगू शकतो, मला छंदही आहे, मी सांगू शकतो, पण मला वेळेची मर्यादा आहे. आपल्या हृदयाला स्पर्श करीन असा एक प्रसंग सांगतो आणि पुढे चालतो. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे आळंदी भीमाइंद्राणीच्या तुळापूरच्या संगमावर स्वतःच्या मेहुण्याने गाफील होऊन पकडून दिलं आणि बहादूर खानाने त्यांना पकडलं आणि बहादूरगडावर मकरब खानाने पकडलं आणि बहादूरगडावर त्यांना आणलं. साखळदंडाने जामलेलं होतं. पण हिमालयासारखं तिथे त्यांचा तो बंधा, त्यांची ताकद. औरंगजेबाने सांगितलं, शंभूराजे शूर आणि धीर आहात, माझा ऐका, धर्मांतर करा. आमचे कोण 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 मंडळी पितृ तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा. आणि तिसरं म्हणजे आमचा खजाना कुठे लपून ठेवला तेवढी विनंती करून सांगा. धर्मांतर करा शब्द ऐकल्याबरोबर कानामध्ये शिष्य ओतावाशी लाल झाली शंभूराजे. औरंगजेब, या शंभूनी शरीर कधी धर्माला दिलंय, माझा प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, हा शंभू धर्मांतर करणार नाही. आणि मोठाले डोळे करून शंभूराजे औरंगजेबाकडे पाहू लागले. औरंगजेबाला शंभूराजांची ती स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. महाराज निखाऱ्यामध्ये दोन लाल गुंद सळ्या तापवल्या आणि त्या दोन्ही सळ्या शंभूराजांच्या डोळ्यात घातल्याबरोबर डोळे गोगळ जळून गेले. महाराज आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभूराजे नका फितरू सांगू, नका संपत्ती सांगू, पण कमी कमी धर्मांतर करा, माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंभूराजेने सांगितलं, स्वभार्या तुझी बायको जरी गहाण ठेवली माझ्याकडे तरी धर्मांतर करणार नाही. त्यांनी जीभ कापून कुत्र्याला खाऊ घातली. तिसऱ्या दिवशी एवढं उकळतं पाणी अंगावर टाकलं. राजा बटाट्याची साल सोलावी अशी महाराजांची कातडी सोडून कारागृहामध्ये ठेवली. वाजू नको, सूर कमी झाला तर ती देते. विक्षेप निर्माण होतो. विठाला चौथ्या दिवशी चिमट्याने नख उपसले आणि तिथून पुढे 5 दिवस म्हणजे 18 दिवस हलाल केले ना, तिथून पुढे कुऱ्हाडीने एक 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 अवयव तोडला. एक एक का चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीयांचा नूतन वर्षामध्ये मी मुद्दाम सांगितलं का, आता 31 डिसेंबर जवळ आला. खानदानी हिंदूंनी 31 डिसेंबर साजरा करायचा नाही. आणि जे 31 डिसेंबर साजरा करतील त्यांनी समजून जायचं आपल्या धमनीमध्ये खानदानी हिंदूचं रक्तच नाही, त्याच्या रक्तात मिसळ असली पाहिजे. कारण आपण शालिवान शके राजाचे अनुयायी हो. आणि पैठणच्या राजाने आपल्याला सांगितलंय आपला नूतन वर्षारंभ दिन म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, गुढीपाडवा आहे. या दिवशी गुढिया तोरणी करते, कथा गाते, गाणी, असं मद्यपान करून नको ते विचित्र गोष्टी करून नवीन दिवसाची सुरुवात हिंदू धर्माला माहित नाही. गुड्या उभारून भगवत भक्ती करून सोन्याचा दिनो अजी अमृते पाहाला म्हणून असा गुढीपाडव्याचा दिवस साजरा करू नये, गुड्या उभारू नये म्हणून औरंगजेबाने फाल्गुन मध्य अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिराचं कलम केलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ते काठीवर उभारलं. आपला प्राण धर्मवीर शंभूराजांनी दिला, पण धर्मांतर केलं नाही. धर्मनिष्ठा विठाला आता पुढच्या सगळ्या निष्ठा सांगत बसल ते वेळेच्या जाईल. संस्कृती निष्ठा फक्त महत्वाचं सांगतो. परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, हिंदू धर्माची संस्कृती सांभाळायची असेल तर 4 गोष्टीत बदल करू नका. देशभाषा, वेशभूषा, आपलं खानपान आणि देह संबंध. म्हणून माझी टाळकरीला विनंती राहील का 2 तासाच्या कीर्तनात कमीत कमी आळंदीहून आलेली जी मंडळी त्यांनी पॅन्टी वापरू नका. कारण मामासाहेब दांडेकरांनी कॉलेजला जर कधी पॅन्ट वापरली नाही, ही वेशभूषा तुकोबऱ्यांची. विष्णुपंत पांगणीत झाले ज्यांनी जगद्गुरु तुकारामांची भूमिका साकारली. मरेपर्यंत तुकोबऱ्यांची वेशभूषा पुन्हा अंगावरून उतरवली नाही. एका कलाकाराला जर या वेशभूषेची किंमत कळाली तर आळंदीच्या साधकाला का कळू नये. विठाला आळंदीहून शिकवून जर वाजवताना आणि गाताना
ज्ञानोबा तुकोबारांचे अपराधी आहो. आपण त्यांच्या वचनाला जागलो नाही. धोतरे त्यांची वेशभूषा आहे म्हणून धोत्रात बदल करायचा नाही, ही संस्कृती आहे. पुढे नीतिनिष्ठा. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम गाथा ज्ञानेश्वर प्रेम करा राजा. अरे मरायच्या अगोदर मामासाहेबांचं वाक्य आहे, जोपर्यंत पाय चांगले आहेत तोपर्यंत निवृत्तीनाथांची वारी करा आणि जोपर्यंत डोळ्यांनी दिसत नाही एकदा गाथानी ज्ञानेश्वरीचं पारायण करा. महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही जगामध्ये. गाथ्यामध्ये अशी समस्या नाही का त्या समस्येचं उत्तर गाथ्यात नाही. सगळी शास्त्र महाराजांनी गाथ्यात आणली. एकदा पारायण करा. तरुण मुलांना विनंती आहे, नाही कीर्तनाला येता आलं तर येऊ नका, नाही काकड्याला येता आलं तर येऊ नका, नाही हरिपठाला वेळ मिळाला तर येऊ नका, पण आपल्या गावात सत्ता जर असेल तर गाथा किंवा ज्ञानेश्वरीची पारायण असेल तर ती पारायण सोडू नका, कारण ती पारायण महत्वाची राजा. अलीकडच्या कीर्तनकारांनी पिंगळे म्हणून ज्ञानोबांच्या ओव्यान तुकोबांचे प्रमाण बाजूला सारले. केवढं कसं पाहत आहे महाराज. जगन्नाथ अण्णा म्हणायचे, ज्या ज्ञानेश्वरीच्या ओवीने महाराज भ्रमिष्ट झालेली माणसं आणि पामर असलेली माणसं भगवत भक्त झाली, ही ताकद ज्ञानेश्वरीच्या ओवीत विठाला. अरे काय नाही ज्ञानेश्वरी. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मुंबई या सगळ्या शहरांमध्ये कॅन्सरने थैमान सोडले. थैमान 75% जर्सी गाईच्या दुधापासून कॅन्सर आहे महाराज. 75. मी एसपीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, सायन्स मला चांगला उगत आहे राजा. माझी बहीण आहे ऑस्ट्रेलियाला डॉक्टर आहे. आम्हाला सगळं माहिती आहे सायन्सचं. आम्ही कोणाचं सांगून ऐकून पाहत नाही, प्रॅक्टिकल पाहत होते. 75% पिशवीचं दूध पितात ना, ते विषच पितात. ते कसं दूध तयार करतात आता हे डेअरीवाले नाही सांगायचे आणि मलाही सगळं तुम्हाला ते पुढे सांगता यायचं नाही. सांगणंही उचित होणार नाही. विठाला. लहान लहान मुलाला वेळेच्या आत शुगर आहे. 10 वर्षाच्या मुलाला शुगर आहे. 10, 5, 7 वर्षाच्या. कशामुळे? दुधाचा परिणाम आहे. अधिक केमिकल आहे महाराज त्याच्यात. ज्ञानोबराय सांगतात त्याला केमोथेरपी करण्याची पद्धती. जगातला विषारी सर्प कोबरा, त्याचा 1 थेंब विषाचा घ्यायचा, त्याला 40 अंश सेल्सिअस पाण्याने दुर्गणित उकळायचं, त्याच्यावरची मात्रा कमी करायची विषाची, आयुर्वेदाची मात्रा त्या विषाला द्यायची आणि कॅन्सर झालेल्या रोगाच्या शरीरामध्ये त्या विषाचा थेंब सोडायचा. ज्ञानोबरांनी सांगावं, कोबरा सर्प त्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. असे जर मोठे मोठे चांगल्या चांगल्या प्रकारचे शोध जर ज्ञानेश्वरीत असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडले राजा हो. ज्ञानेश्वरी वाचा. एक सांगू, एक अक्षर जर हृदयाला चाटून गेलं ना तर तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद गाथा ज्ञानेश्वरी ते विठाला. वाचावी ज्ञानेश्वरी,
वारीत एक आश्चर्य पाहायला मिळालं कालच्या वारीत आम्हाला. 9 वर्षाचा मुलगा सोहम ते युट्यूबवर आलंय, पण आम्ही आळंदीत गेल्यानंतर ते आम्हाला माहित झालं. तो मुलगा आम्ही आता कार्तिकी वारीला पाहिला. त्याची आई दुसऱ्याच्या घरी भांडी घासते महाराज. आता सोहम नावाचा मुलगा 9 वर्षाचा, पण 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी त्याची पाण्यासारखी पाठांतरे, पाण्यासारखी 9,000. शांतीब्रह्म मारुती बाबांनी ती परीक्षा घेतली, त्यांना धक्का बसला. अरे 27 अभंगात हरिपाठ पाठ करण्याची माणसाला 100 वेळेला सांगून सुद्धा इच्छा होत नाही. काय नाही तर माळा घालून टेकायची वेळ आली, ती टेकली पण हरिपाठ पाठ केला नाही. नुसत्याच मशिनी लोड नाही घातल्यासारख्या ती घातल्या. काय काम, जी माणसं हरिपाठच पाठ म्हणत नाही त्यांना माळा घालून तरी काय फायदा होणार आहे त्याचा. विठाला कितीतरी वारकरी स्वतः घरची देवाची पूजा करत नाही, आपल्या ग्रह लक्ष्मीला करायला होतात. धिक्कार महाराला. जर काही प्रसंगात आपण आजारी पडलो, पुढे परगावी जाण्याचा योग आला, तरच ग्रहलक्ष्मी देवाची पूजा करावी. नाही तर ते घर मालकाचं दायित्व आहे. आपण पूजा केली पाहिजे, आपण हरिपाठ वाचला पाहिजे, सतत हरिपाठ पाहिजे महाराष्ट्राच्या. कुठे बसलं तिथे मला 2 माणसं आहेत. आमचे बाबा सातत्याने जप करतात आणि पोपट पाटील कासार खेडकर आहे. कुठेही त्यांचा ग्रंथच बंद नाही. एवढं होणार नाही. अरे कुठेही आपण वेळेत बसलो आणि मिळाला वेळ हरिपाठाचं पुस्तक काढलं तर आपण त्याचं पारायण केलं पाहिजे. 9 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, तर मारुती बाबांनी त्याच्या आईला विचारलं, बाळ तुमच्या मुलाने ज्ञानेश्वरी पाठ करावी असं त्याचं वय नाही, मग त्याची पाठांतर कशी झाली. त्याच्या आईला द्यावे तेवढे धन्यवाद. ती म्हणाली, बाबा मी गरोदर होते ना, मला माहित नाही हा मुलगा आहे का मुलगी आहे, पण मी गरोदर राहिले त्या दिवसापासून आळंदीला अजानुक्षाच्या धाराखाली 108 नियमाने ज्ञानेश्वरीची पारायण केली. 108 त्या पारायणाचे संस्कार गर्भावर झाले आणि पोटातून बाहेर पडलेलं बाळ ज्ञानेश्वरी मुखोद्गत जन्माला आलं. हे ज्ञानेश्वरीची कृपा आहे राजा. विठाला म्हणून लय बचत गटाच्या मीटिंगला जाऊ नका. आपली बाळ सुधारवा. ती मीटिंग बचत गट जाऊ त्या खड्ड्यात तिकडे. त्या गटाचं काय घेऊन बसलं, जर मुलं जर बाजूला गेली तर काय उपयोग होणार आहे. आपल्याला विनंती, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला मोखे. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. एक प्रसंग सांगतो. संत श्रेष्ठ मीराबाई 6 वर्षाच्या होत्या. नथुबाबा सांगायचे फार आवडीने. नथुबाबांचा आवडता विषय होता ज्ञानेश्वरी आणि मीराबाईंचं चरित्र. योगायोगाने खायद्याला संत श्रेष्ठ मीराबाईंची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना बाबांनी केली. ते सेवेचा योग मला आला होता. माझा अहोभाग्य. मीराबाई 6 वर्षाच्या असताना त्यांना बालवयात साक्षात्कार झाला भगवान श्रीकृष्णांचा. काय मीराबाई असते. मीराबाई 10 वर्षाच्या झाला. कळू लागलं म्हणून पायामध्ये चाळ बांधून हातामध्ये विना घ्यावा आणि एक तारा घेऊन रात्रंदिवस भगवंताचं नाचून भजन करावं. बघा हुंगारू बांध करना चिरे. 10 वर्षाची मीराबाई मंदिरामध्ये नाचायला लागली. लोकांना ते पाहावं नाही गेलं. लोकांना चांगलं काय पाहवत नाही मला हे कळालंच नाही. राजापर्यंत बातमी गेली, कारण मेवाडचे राजे होते तिचे वडील. सरकार 10 वर्षाची मुलगी तुमची पायामध्ये चाळ काय बांधते, हातात विना काय घेते आणि नाचून देवाचं भजन काय करते, हे काय बरोबर आहे. बाबा क्षमा मागून बोलतोय मी एक वाक्य. मीराबाई देवापुढे चाळ बांधून नाचत होती तरी तिच्या बापाला आणि त्या लोकांना आवडलं नाही.
आज आपल्या 25 वर्षाच्या मुली लोकांच्या वरातीत नाचतात तरी आईबाप खुश होतात. काय म्हणावं त्यांना? विठाला 10 वर्षाची मुसलमानाची मुलगी बुरखा घालून चालते. काय कळतो 10 वर्षाच्या बाळाला? आणि आपली 25-35 वर्षाची मुलगी असे कपडे घालते का खानदानी बाप आपल्या बाळाला डोळे भरून पाहू शकत नाही. तिचे कपडेच किळसवाने. कुठे आपलं समाज आहे? कुठे ती लोक आहेत महाराज? याला कसली फॅशन म्हणतात? ही कसली प्रगती आहे महाराज? ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाना कुलवदी लपवी आपुले अंग. जी मुलगी आपला नखाई परपुरुषाला दिसू देत नाही तिला खानदानी मुलगी म्हणतात. खानदानी. विठाला ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या आहे. आज कसले कपडे येते? किळस येते महाराज. किळस. कसला धकाधकीचा काळ आला. पण मीराबाईंना लोक नावं ठेवू लागले. तिच्या राजाला तर जास्त बोलू लागले. बापाने एकांतात घेतलं, मीरा तू देवाचं भजन करते पण लोकांना आवडत नाही, ते बंद करून टाक भजन. मीराबाईने सांगितलं बाबा मला प्राण मागितला असता तर सहजासहजी दिला असता, पण देवाचं भजन कसं सोडवलं? वेदिले ओ मन तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. माझा प्राण मागा मी हसत हसत देईन, पण मला भजनाला प्रतिबंध करू नका. खूप वेळेला सांगितलं आपली मुलगी ऐकत नाही. तिच्या आईकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मुलगी ऐकत नाही. नाईला झालं तिच्या बापाला. मेरा भजन जर सोडून देत नसेल तर विष पिऊन मेलेली तू बरी. तुला काय मान्य? अहो 10 वर्षाच्या मीराबाईने स्पष्ट सांगितलं बाबा भजन सोडून जगण्यापेक्षा भजन करता करता विष पिलेलं बरं. पण आता भजन सोडणार नाही. ते काय आपण एका डॉक्टरने सांगितलं माळा काढून टाकले असे नमुने काय आपल्याकडे कधी नाही. ती मीराबाई होत्या. द्या बाबा तुमची जशी इच्छा आहे ना ते करा. विष का प्याला राजाजी नाही भेजा. विषाचा प्याला मीराबाईंच्या हातात दिला महाराज. मीरांची काय निष्ठा होती नथू बाबा सांगायची बघा. प्याला भर विष मीराबाईंनी त्या पेल्यातलं घेतलं. तो पेला असा हाताला घेतला आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर ठेवला. त्याचं चरणामृत समजून देवा तुझ्या आणि माझी आता ही शेवटची भेट आहे बघ. आता मी तुला पाहू शकणार नाही. माझ्या वडिलांची इच्छा आहे त्यांनी जगायचं नाही. बस आता तुझ्या चरणावर मी मस्तक टेकवते. शेवटचं दर्शन घेतलं संत श्रेष्ठ मीराबाईंनी आणि ते विषाचा प्याला हातात घेतला. विष होत ते दुसऱ्याच्या लग्नातला मठ्ठा नव्हता. विष होत ते विष. असं विष घेतलं. पिबत पिबत मीरा हसी रे. हसून हसून मीराबाईंनी विष पेले. पण ऐका संत श्रेष्ठ मीराबाईंची निष्ठा अशी होती प्याला भर विष पिल्यानंतर सुद्धा मीराबाईच्या देहाला धक्का लावला नाही. मग मूर्ती झाली काळी देवाजीची. भगवान कृष्ण परमात्म्याची पांढरी शुभ्र मूर्ती काळी ठिक्कर पडली. मीराबाईंनी मृत्यू पसंत केला पण भजन सोडलं नाही. याला देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी ही निष्ठा महाराज सांगतात. याच निष्ठेने दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडे ठोबा
धारेव धारे दिली आता पायी मिठी, या चरणाला मिठी मारली. पण महत्वाचा प्रश्न आहे, कशाने मिठी मारली हो? कर्माने मारलेली मिठी सुटते. ज्ञानाने देवाच्या चरणाला कधी मिठी मारू नये, कारण त्याच्यात अहंकाराची गाठ आहे, नवल अहंकाराची गाठी. मग कशाने मिठी मारली? प्रेम रसे बैसरी मिठी, आवडीला ठी मुखाशी. देवाला प्रेम शक्तीने बांधावं लागतं. प्रेम ते संसारातलं नाही बरं का, माझं तुझ्या प्रेम चुलीत घाल तिकडं ते. मग प्रेम देवाचे हे देणे, देहभावदाय येणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. देवाने दिलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाने देवाला बांधावं लागतं. महाराज म्हणतात दिली आता पायालाच का? त्याचं दोन कारण आहे. ज्यांचा वात्सल्य भाव आहे अशी भगवत भक्त भगवान परमात्माच्या श्रीमुखाला किंमत देतं. गवळणी देवाच्या श्रीमुखाकडे पाहत होत्या, तुझे श्रीमुख सुंदर. आणि ज्यांचा दास्य भाव आहे ते प्रभूच्या चरणाला किंमत देतात. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी देवाच्या चरणाला फार मोठी किंमत दिली. आता कोठे धावे मन, आता कोठे जन प्राणा पुलागे देवाच्या चरणाचा महिमाच फार मोठा आहे, फार मोठा आहे. सांगत बसलो होते त्याच्यात वेळ जाईल. पहिला महिमा ज्याच्या श्री चरणातून प्रत्यक्षात गंगेचा प्रवाह प्रवाहित झालेला आहे. जी गंगा समग्र विश्वाचं पाप क्षालन करते, तिच्या नामात ताकते. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. ती गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या चरणातून आणि अंगठ्यातून प्रवाहित झाली. हा पहिला महिमा आहे. दुसरा महिमा ज्या चरणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, पाय लक्ष्मीचे हाती. तिसरा महिमा जडाला चिद्रूप करण्याची ताकद आहे. पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील. भगवान प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने त्या शिळेचा उद्धार झाला, ती अहिल्या झाली. आणि शेवटचं कारण कान्होपात्रेचं आहे. सौंदर्याच्या अभिमानाने मदोन्मत्त उन्मत्त झालेल्या आईस आहे, पण त्यांचा अभिमान त्या सौंदर्याचा गात्र गलित झाला आणि प्रभूच्या चरणावर आपला प्राण समर्पण केला. असे त्याचे चरण असल्यामुळे तुकोबराय सांगतात दिली आता पायी मिठी, आता जग जेठी न सोडी. या चरणापासून बाजूला जाणार नाही. एक सांगू का, देवाला प्रेमाने मिठी मारली ना, त्याची इच्छा झाली तरी तो सोडू शकत नाही. एक प्रसंग सांगतो. जसं आपल्याकडे गुरुवारी मास्तर बाबा वगैरे संत होऊन गेले ज्ञानोबराय निवृत्तीनाथ, तसं उत्तरेकडे बिल्बमंगळ नावाचे भगवत भक्त झाले. त्याला नंतर सुरदास म्हणण्यात आलं. बिल्बमंगळ तारुण्यामध्ये होते तेव्हा अति विषयासक्त होते महाराज, अति कामी होते. त्यांचं लग्न झालं काही कारणास्तव काही कामानिमित्ताने ते बाहेर गेले, पत्नी गेली माहेरी निघून. यांना विचारून गेलीच नाही. संध्याकाळी कीर्ती आले घरी, आपली पत्नी नाही ती माहेरी गेली असावी म्हणून त्यांचं मन सैर बहिर झालं. अंधारी काळोखी रात्र आहे. गावाच्या बाहेर नदी दुथडी भरून वाहते आणि नदीच्या पलीकडे सासरवाडीचं ठिकाण आहे म्हणून जायचा निश्चय केला. नदीच्या काठावर आले. पलीकडे जाणार कसं? नावडी नाही, होडी नाही, काय करावं? बराच वेळ वाट पाहिली आणि एक लाकडाचा ओंडका वाहून आल्यासारखं दिसलं. अंधारी रात्र होती, कळालंच नाही. त्या ओंडका समजून त्याच्यावर बसले, ती पलीकडे गेले. ओंडका नव्हता, एका मेलेल्या प्राण्याचं प्रेत पाण्याने फुगलं होतं, ते वाहून आलं होतं. अंधारात लक्ष दिलं नाही, त्याच्यावरच बसले, पलीकडे गेले. कामातुरा नामना भजमनाला कामातुर माणसाला भीती लाज वाटत नाही. सासरवाडीचं ठिकाण माहित होतं, तिथे पोहोचले. रात्र झालेली होती, दरवाजा बंद होता. आता वर जायचं कसं? माडीकडे फिरत 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 एक लोंबकळणारी दोरीसारखी वस्तू पाहिली आणि त्या दोरीला पकडून ती जिन्यात चढले आणि उडी टाकल्याबरोबर धबदिशी आवाज आला आणि पत्नी बाहेर आली. तिला तर आश्चर्यच वाटलं. अंधारी रात्र, हे वर आले कसे काय? विचारलं तुम्ही वर आले कसे काय? मी दरवाजा उघडला नाही.
ते म्हणले काय वेडी ग तू, माझ्याकरता तू दोर सोडला होता ना, त्या दोराला पकडून मी वर आलो. मी कधी दोर सोडला? दोघांनी पाहिलं तर ते लोम कळणार अजगर होतं माझं, ते अजगर, त्या अजगराला पकडून ते वर गेले. पत्नीने पाहिलं ना, तिला वाईट वाटलं. काय वेडी आहात तुम्ही, अहो माझ्या नासक्या तुसक्या शरीरावर एवढं प्रेम करता का, नदी ओलांडून आणि जिवंत अजगराला पकडून वर आले. याच्यातलं थोडं प्रेम जरी देवावर केलं असतं तर प्रसन्न होऊन पुढे उभा राहिला असता. अंतकरणावर परिणाम झाला. आमचे गुले बाबा सांगायचे, पेटणाऱ्या वस्तूंमध्ये 3 प्रकार आहे. एक कापुराच्या जातीचा, एक गौरीच्या जातीचा, एक शेणाच्या जातीचा. कापूर लगेच पेट घेतो महाराज. तशी काही श्रोते असे एकदा कीर्तन किंवा प्रवचन ऐकलं का लगेच परिणाम होतो. कापुराच्या जातीचा झडझडून वाहिला निघ नाही बरं, नीट अक्षर पाहते. वाहिला निघ हे भक्तीचे वाटेला, ज्या पावशी अव्यंग निज धाम माझे, पहिला वर्ग आहे. दुसरा गौरीच्या जातीचा. गौरी पेटत नाही, मग पेटते पण धुमसून सप्ताह आला का पेटला, काला झाला का विजला, असे बरेच पण बरे पेटतात कधीतरी. शेण पेटत नाही, पेटवणाऱ्यालाच विजवून टाकतं महाराज. तसं बिल्वमंगळ कापुराच्या जातीची होती. पत्नीचा शब्द हृदयाला लागला, धिक्कार. तशीच रात्री जिन्यातून खाली उतरले. वृंदावनाला जाऊन भगवान श्यामसुंदराची भेट घ्यायची, थांबायचं नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा भजन करत करत निघाले. एका जेऊर सारख्या गावामध्ये आले. वेळ सकाळची होती, तहान लागलेली होती म्हणून पानवठारावर गेले आणि एका माऊलीला पाणी देता का म्हणून विनंती केली. आणि पाणी पिता पिता त्यांचा चेहरा त्या मुलीकडे या चेहऱ्यावर पडला आणि डोळ्याने पुन्हा धोका दिला. बघा त्यांना, त्या सुंदर मुलीला पहिला आणि मनामध्ये विकार जागा झाला. त्या मुलीच्या मागे जाता जाता तिच्या लक्षात आलं, विकृत नजरेचा मनुष्य. ती लगबगीने घरी आली, मालकाला सांगितलं, हो एक विकृत मनुष्य, त्याला मी पाणी पाजलं पण तो माझ्या मागे मागेच आला. पती शांत विचाराचा होता. घराच्या बाहेर आला आणि बिल्वमंगळाला विचारू लागला, इथे येण्याचं काम काय, कशा करता आला. आणि मग हे बहाणावर आले, मी तर वृंदावनला निघालो होतो भगवंताच्या दर्शनाकरता. माझ्या डोळ्याने मला धोका दिला. सांगितलं काही नाही, 2 दाबणे घेण्याकरता आलो. दाबणे मिळतील. आता घरमालकाला काय माहिती यांना कशाला दाबणं लागतात. दिले दाबणं हातात घेतले आणि बिल्वमंगळाने काही अंतरावर गेल्यानंतर ज्या डोळ्याने धोका दिला ना, डोळ्यामध्ये दाबणं घालून डोळे फोडून टाकले. बघा, जयाच्या ठाई इंद्रियम माननाने. तसं गोरोबा काकांनी शपथ मोडली म्हणून धार वेळ्यावर आपले हात तोडून टाकले. तसं बिल्वमंगळाने डोळ्याने धोका दिला, त्या दाबणाने डोळे फोडून टाकले. रक्तबंबाळ झालेलं शरीर. पण भगवत भजन करत निश्चय केला आणि पुढे गेले. देवाने अशी परीक्षा केली. वृंदावनाच्या समीप आले. एक कोरडी विहीर देवाने माया शक्तीने तयार केली आणि बिल्वमंगळ आंधळे असलेले भगवत भजन करत निघले. आणि आंधळे बिल्वमंगळ त्या विहिरीत पडणार. लहान बालकाच्या रूपात देवाला म्हटलं, बाबा पुढे येऊ नका, पुढे विहीर आहे. बिल्वमंगळाच्या लक्षात आलं, हा जगाचा आवाज नाही, जगाच्या बाहेरच्या शक्तीचा आवाज आहे. तुम्ही कोण आहात? मी लहान मुलगा आहे, गाय राखण्याकरता आलोय, पण समोर विहीर आहे, तुम्ही पडा. बिल्वमंगळाने सांगितलं, माझ्या हाताला धर की आणि मला रस्ता दाखव, मी आंधळा आहे. देव मनात म्हणत होते, तुला रस्त्यावर आणण्याकरताच मी इथं आलोय. बिल्वमंगळाचा हात देवाने हातात धरण्याचा प्रयत्न केला, पण आंधळे माणसं फार हुशार असतात महाराज. बिल्वमंगळाने आपला हात देवाच्या हातात दिला नाही, मग देवाचा हात असा पक्का पकडला आणि आडवी आलेली विहीर देवाने बाजूला केली आणि वृंदावनाच्या मंदिरामध्ये श्यामसुंदराच्या मंदिरासमोर आणलं. सांगितलं, बाबा मंदिर आलंय, आता तुम्ही एक पाऊल टाकलं का मंदिर, तुम्हाला देवाचं दर्शन होईल. मला जाऊ द्या, मला घाई आहे, माझी जनावरं दूर अंतरावर गेले. बिल्वमंगळ हुशार होते मार, ते हात सोडायला तयार नाही. हात सोडत नाही म्हणून देवाने असा हाताला झटका दिला आणि बिल्वमंगळाच्या लक्षात आला, हात देवी. सांगितलं, ए देवा, मांग छुड़ावत जात है बिबल जान के मोही, हृदय से जब जाओगे सबल म्हणूंगा तोही. अरे हाताला झटकून निघून जातो, याच्यात का तुझा पुरुषार्थ आहे का? मी आंधळा. अरे रावण आणि कंसाचा काटा काढणारा तू असा बलवानातला बलवान आणि माझ्यासारख्या बलहीन माणसाला झटका देऊन तू निघून जातो. हाताला झटका देऊन निघून जाशील, पण मी तुला ग्वाही देतो, आई माझ्या हृदयातून तू जाऊन दाखव, मग मी तुला खरा बलवान म्हणेन. देवाला हृदयातून जाता येत नाही म्हणून हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला साठविला हरी, जिथे हृदय मंदिरी
त्याची सरणीय झार झाला सफल व्यापार म्हणून तुकोबराय सांगता त्याला हृदयामध्ये ठेवलंय. आता जग जेठीनं सोडी या हृदयापासून आता तुम्हाला बाजूला करणार नाही. महाराज याच्या करता तुम्हाला काय करावं लागलं अभंगाचं पहिलं चरण. सर्व संगे सर्वसंगी विटाला तो एकाला आवडशी एकावरच प्रेम करावं लागेल. एक म्यान में दो खडक सुनान देखा कान. जसं एका म्याना दोन तलवारी राहत नाही तसं प्रपंच आणि परमार्थ एका ठिकाणी राहत नाही. ज्याला देव पाहिजे त्याला संसार सोडावाच लागेल. ज्याला संसार पाहिजे त्याने देवाची अपेक्षा करायची नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे 60 वर्षाच्या नंतर जे वय आहे ना ते संसारात व्यतीत करू नका. ते देवाच्या प्राप्ती करता वय आहे. खरं तर 50च्या पुढे संसारच नाही केला पाहिजे. पण 35व्या वर्षी लग्न झाल्यावर 50व्या वर्षी कसा सोडायचा ही मोठी भानगडची ना आता. पण ऐका तुम्ही शहाणे असाल ना 60 वर्षाच्या पुढचं जे जीवन आहे काय करा सांगू. परिस्थिती बरी असेल तर तीर्थयात्रा करा. परिस्थिती बरी नाही पण देवाने कान आणि डोळे चांगले दिले. गाथा ज्ञानेश्वरी भागवत याचं खूप पारायण करा. महाराज दिसतच नाही तर काय करायचं. चिंता करू नका. हातामध्ये माळ घ्या. गावातल्या मंदिरात एकांत नाही मिळाला घरात एकांत नाही मिळालं तर कुठेही झाडाखाली बसा. कुठेही झाडाखाली बसा. 5 माळा 20 माळा 25 माळा 50 माळा रोज जप करा. राजा हेच केलं पाहिजे. हे काळ सारावा चिंतने. आता वयाच्या 60व्या वर्षी जर तुम्हाला कुकुट पालनाचा संकल्प जर झाला तर देवाने तुमचा काय विचार करायचा विठाला. म्हणून आता त्याच्यात वेळ घालू नका. उर्वरित राहिलेलं आयुष्य आता जागा रे भाईनो. महाराज समाजाच्या आत्मकल्याण करता आयुष्य खर्च केलंय. खूप मोठं आयुष्य खर्च केलंय. मला
गुरुवरे रामकृष्ण भाऊ इडशीकरांना माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, धोंडा महाराजही पाहिले, पण इतक्या जवळून पाहण्याचा योग आला नाही. भाऊंना जेवढं जवळून पाहिलं तेवढं महाराजांना नाही. पण तदनंतर मी गुरुवरे बाबांना पाहतोय, आपल्या आयुष्याचा क्षण क्षणाने रक्ताचा थेंब न थेंब समाजाच्या परिवर्तनाकरता आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता ते खर्च करतात, ज्यांनी सतत फडगा आगविला आहे. महाराज, ही जर माणसं जन्माला आली नसती ना तर आपण कुठे असतो कोणास ठाऊक. आपण आपला विचारही करू शकत नाही. कारण देवाच्या दरबारात त्या झाडणीला जेवढी किंमत आहे तेवढी आपल्या जीवनाला किंमत नाही का? आपलं चरित्रहीन जीवन आहे. विठाला पण ऐका, धरित्रीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरी नातळा त्यांचा. या महापुरुषांनी आपल्या हाताला धरला ना, देव पण आपला भूतकाळ 7-12 पाहत नाही. बघा, तुम्ही अच्युत आत्मा निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, ही रेवी हातीनं धरीत राहते. फक्त त्यांनी हाताला धरलं पाहिजे. तो का म्हणे आले समर्थाचे म्हणा. म्हणून तुकोबराय सांगतात, माझं राहिलेलं उर्वरित आयुष्य मी भगवंताच्यावर प्रेम केलं. तुझे आन वाहे नगा देवराजा, बहु आवड श्री जीवापासून. आपल्या